नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकाच फार्ममधून अनेक इन्कम सोर्स कसे बनवू शकतो। तुम्ही जर मेंढी पालन, शेळी पालन किंवा शेती करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमचे इन्कम थेट दुप्पट करेल। कारण आज आपण फार्म इन्कमचे 3 सर्वात बेस्ट सोर्स बघणार आहोत। अनेक फार्मर खूप मेहनत करतात पण उत्पन्न मात्र कमी होते, कारण ते फार्मर फक्त एकाच उत्पन्नावर अवलंबून असतात। जर बाजारभाव कमी लागला, आजार आला, पाऊस कमी झाला, अशा वेळेस संपूर्ण आर्थिक गणित बिघडते। मेंढीपालनात बाजारभाव हा चांगला मिळतो, पण एखाद्या वेळी मार्केटमध्ये जास्त प्रमाणात मेंढ्या विक्रीस उपलब्ध असतील, अशा वेळी बाजारभाव कमी भेटतो किंवा बाजारभाव कमी भेटत असेल तर आपण विक्री करत नाही। अशा टाइमला आपल्याकडे छोटा का होईना एखादा एक्स्ट्रा इन्कम सोर्स असावा, जसे कोंबड्या पाळणे, गांडूळ खत अशा टाईपचा इन्कम सोर्स असावा। त्यासाठी स्मार्ट फार्मर काय करतो माहित आहे का? तो शेतीला किंवा मेंढ्यांना आवड म्हणून करत नाही, तो शेतकरी बिझनेस म्हणून करतो आणि बिझनेसमध्ये नेहमी मल्टिपल इन्कम सोर्स बनवत असतो। म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फार्म इन्कमचे 3 पॉवरफुल सोर्स, जे वापरून एक साधा फार्मर देखील महिन्याला चांगले उत्पन्न तयार करू शकतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप करू नका। इन्कम सोर्स नंबर 1, ॲनिमल प्रोडक्शन इन्कम, म्हणजे मेंढ्यापासून होणारा थेट कमाई। मित्रांनो, हा सर्वात मेन इन्कम सोर्स आहे। शेळी पालन असो किंवा गाय म्हैस पालन असो, मुख्य कमाई प्राण्यांमधूनच होते। पण इथे फार्मर प्राणी विकणे यालाच इन्कम सोर्स समजतात, पण खरं इन्कम प्लॅनिंग वेगळी असते। चला सविस्तर माहिती समजून घेऊया। कीड प्रोडक्शन, पिल्लांचं उत्पादन। जर तुमच्याकडे 20 मेंढ्या आहेत आणि प्रत्येक मेंढीला वर्षाला सरासरी 1 पिल्लू देत असेल तर वर्षात 20 पिल्ले तयार होतात। जर एका करडाची सरासरी किंमत 6 ते 8 हजारापर्यंत धरली तर 1 ते 2 लाखामध्ये इन्कम तयार होते। पण इथे महत्वाचे काय? जुळ्याचे प्रमाण। जुळ्यातला चांगला बोकड, चांगली ब्रीडिंग प्लॅनिंग, योग्य चारा नियोजन, तर अशा वेळेस ट्विन्स किडचे प्रमाण वाढतात, म्हणजे इन्कम मध्ये वाढ होते। ब्रीडिंग स्टॉक सेलिंग हा खूप मोठा व्यवसाय आहे। सगळेच पिल्ले मटणासाठी विकतात, पण स्मार्ट सीप फार्मर ब्रीडिंग ॲनिमल विकत नाहीत, जसे ब्रीडिंगवर काम करतात। जर तुम्हाला फार्मर चांगला जेनेटिक लाईनचे नर तयार झाले तर लोक स्वतः तुमच्या फार्मवर येतात आणि एक बोकड 20,000, 30,000 किंवा 35,000पर्यंत खरेदी करतात। कारण लागवडीसाठी लोक क्वालिटीसाठी पैसे देतात। म्हणून जास्त नर सांभाळू नका, 2 ते 4 नर सोडा, जेणेकरून नरामुळे कळपाट टकरी जास्त लागणार नाहीत। एखादा एक्स्ट्रा इन्कम सोर्स होण्यासाठी 2 ते 4 नर ठेवावे, क्वालिटी नरावर काम करावे। मिल्क इन्कम, मेंढ्यांना दूध कमी प्रमाणात राहते, पण शेळ्या असतील तर एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स तयार होतो। अनेक फार्मर शेळ्यांच्या दुधाची विक्री करत नाहीत, पण गोट मिल्कची मार्केट मध्ये जास्त व्हॅल्यू आहे व त्याची डिमांड खूप आहे। शेळ्यांच्या दुधाला मागणी भरपूर आहे। काही भागात दूध 100 ते 200 रुपये लिटरने विकले जाते। औषध उपयोगासाठी गोट मिल्कची मागणी वाढत आहे। जर तुम्ही डायरेक्ट कस्टमर तयार केले तर हा व्यवसाय तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात इन्कम सोर्स बनवू शकतो। लेंडी खत इन्कम, लेंडी खताची जर गांडूळ खत निर्मिती करून विक्री केली तर जास्त फायदा होईल, पण हे खूप जण करत नाहीत। पण शेळ्या मेंढ्यांच्या खताला भरपूर मागणी राहते। ऑर्गॅनिक फार्मिंग वाढत आहे, त्यामुळे शेणखताला मोठी मागणी आली आहे। तुम्ही गांडूळ खत तयार करून त्याचे बॅग पॅकेजिंग करून विक्री करू शकता, वर्मी कंपोस्ट तयार करू शकता किंवा स्वतःच्या शेतात वापरून रासायनिक खताचे जे होणारे खर्च आहे ते कमी करू शकता। म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्हीमध्ये फायदा होतो। इन्कम सोर्स नंबर 2, फार्मिंग प्लस फीड इन्कम। मित्रांनो, जो फार्मर स्वतःचा चारा तयार करतो तो मेंढी फार्मर नेहमी मेंढी पालनात प्रॉफिटमध्ये राहतो। कारण फार्मचा सर्वात मोठा खर्च कोणता असेल तर तो खर्च आहे फीड कॉस्टचा। जर तुम्ही चारा विकत घेत असाल तर प्रॉफिट कमी होते, अशा वेळेस थेट 50% प्रॉफिट कमी होते। जर चारा स्वतःचा असेल तर प्रॉफिटमध्ये वाढ होते व 70 ते 80% प्रॉफिट उरते। म्हणून चारा हा स्वतःचा असावा। ग्रीन फोल्डर फार्मिंग, नेपियर, गवत, मका, ज्वारी, अजोला हे चारा पीक स्वतः तयार केले तर फीड कॉस्ट कमी होते आणि
एक्स्ट्रा फोडर विकून वेगळं इन्कम होऊ शकते. आज अनेक डेअरी आणि गोट सी फार्मर हिरवा चारा विकून हजारो रुपयाची कमाई करत आहेत. सायलेज फीड बिझनेस. सायलेज म्हणजे हिरवा चारा साठवून ठेवण्याची पद्धत. म्हणजे आपण जसे आंब्याचे लिंबाचे रायतं तयार करतो व त्याची साठवण करून ठेवतो त्या प्रकारचे होय. उन्हाळ्यात हिरवा चारा कमी राहतो. सायलेजला मोठी मागणी असते. जर तुम्ही क्वालिटी सायलेज तयार केलं तर जवळचे फार्मरला विकू शकता. हा फ्युचर बिझनेस आहे. यामध्ये एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स तयार होते. ऑर्गॅनिक फार्मिंग. लेंडी खत इन्कम मध्ये आपण बघितलं आहे. लेंडी खताला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता ऑर्गॅनिक फार्मिंग कडे लोक मोठ्या प्रमाणात वळत आहेत. शेळ्या मेंढ्या पालन आणि ऑर्गॅनिक फार्मिंग एकत्र केलं तर प्रॉफिट मध्ये वाढ होते. कारण शेणखत स्वतःचा मिळते. केमिकल खताचा खर्च कमी होतो. ऑर्गॅनिक प्रोडक्टला मार्केटमध्ये व्हॅल्यू वाढत आहे. पण शहरात ऑर्गॅनिक प्रोडक्ट विकण्यासाठी स्वतःचे मार्केट तयार करावे लागेल. नाहीतर ऑर्गॅनिक असो किंवा केमिकल भाव एक सारखाच मिळतो. अशा टाइमला ऑर्गॅनिक शेती परवडणार नाही. म्हणून फार्मला एक सायकल बनवा. शेळी मेंढी खतापासून शेती हा एक स्मार्ट फार्मिंग मॉडेल आहे. इन्कम सोर्स नंबर 3 नॉलेज इन्कम. जर तुमच्याकडे मेंढी पालनाची माहिती असेल तर तुम्ही मेंढी पालनाविषयी माहिती द्यायचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पैसे कमवू शकता. मित्रांनो, आजचा काळ बदलला आहे. आता फक्त मेंढ्या वळूनच नाही तर नॉलेज शेअर करून देखील पैसे मिळवू शकता. आणि हा सर्वात फास्ट ग्रोईंग इन्कम सोर्स आहे. यूट्यूब इन्कम. जर तुम्ही फार्मिंग व्हिडिओ बनवले डेली फार्म अपडेट दिली तर त्यामध्ये कोणते व्हिडिओ करू शकता. जसे फार्म टूर, फीड टिप्स, ब्रीडिंग टिप्स, सीप अँड गोट्स फार्मिंग आयडिया, नॉलेज हे शेअर करू शकता. तर YouTube वर मोठे प्रमाणात ऑडियन्स तयार होते. आणि नंतर ऍड इन्कम, स्पॉन्सरशिप इन्कम, ब्रँड डील इन्कम आणि सर्वात मोठे तुमच्या व्यवसायाचे एक ब्रँड तयार होते. हे सर्व सुरू करू शकता. आज अनेक फार्मर हजारो लाखो रुपये YouTube मधून कमवत आहेत. ट्रेनिंग प्रोग्राम. जर तुमच्याकडे ट्रेनिंग घेण्यासाठी जागा नसेल किंवा ऑफलाईन ट्रेनिंग घेण्यासाठी काही अडचणी येत असतील, अशा वेळेस तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घेऊ शकता. जर तुम्हाला अनुभव असेल तर लोक शिकायला तयार असतात. तुम्ही पेड ट्रेनिंग घेऊ शकता, फार्म व्हिजिट देऊ शकता, ऑनलाईन कोर्स बनवू शकता. आज नॉलेजला खूप व्हॅल्यू आहे. ई बुक आणि PDF सेलिंग. तुम्ही स्वतःचे फार्मिंग गाईड तयार करू शकता. जसे फीड प्लॅनिंग गाईड, PDF फार्मिंग, फीड फॉर्म्युला PDF, झिरो बजेट गोट अँड सीप फार्मिंग, झिरो बजेट मॉडेल. असं डिजिटल प्रोडक्ट तयार करून तुम्ही त्यामधून फायदा कमवू शकता. एखादं डिजिटल प्रोडक्ट तयार केलं तर एकदा मेहनत आणि लाईफ टाईम इन्कम हा खूप पॉवरफुल बिझनेस मॉडेल आहे. जर तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकला नाही तरी तुमच्या व्यवसायात, बोलण्यात, ज्ञानात, औषधाची माहिती असे कित्येक क्षेत्रात तुमचा फायदा होतो. आणि जे फार्म बंद पडत आहेत त्याचे प्रमाण कमी होते. जर तुम्ही ह्या 3 नंबरच्या इन्कम सोर्सवर काम केलं तर तुमचा फार्म कधीही बंद पडणार नाही आणि तुमचा व्यवसाय हा प्रगती करत राहील. ज्ञान घेणं कधीही बंद करू नये. नॉलेज खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, फक्त एक इन्कम सोर्स असेल तर रिस्क जास्त असतो. पण अनेक इन्कम सोर्स असतील तर फार्म स्टेबल बनतो. उदाहरणार्थ पहा, जर मार्केटमध्ये मटन रेट कमी झाले तर मिल्क इन्कम मदत करेल. जर ॲनिमल सेल कमी झाली तर YouTube इन्कम मदत करेल. जर फीड महाग झाले तर स्वतःचा फोडर मदत करेल. म्हणून नेहमी मल्टिपल इन्कम तयार करत राहावे. याला तर स्मार्ट फार्मर म्हणतात. मित्रांनो, जर तुम्ही नवीन व्यवसायात उतरत असाल तर सुरुवातीला एकच व्यवसायापासून सुरुवात करा. एक व्यवसाय स्टेबल झाल्यानंतरच दुसऱ्या व्यवसायात उतरा. क्वालिटी ॲनिमल, फीड कॉस्ट कंट्रोल, सोशल मीडिया ह्या 3 गोष्टी भविष्यात एक मोठा बिझनेस तयार करतील. त्यासाठी त्यावर काम करावे. भविष्यात फक्त पारंपरिक फार्मिंग चालणार नाही तर मार्केटिंग, ब्रँडिंग, ऑनलाईन पर्जेन्स नॉलेज लागेल. जो फार्मर शिकत राहील तोच व्यवसायात प्रगती करेल. तर आज आपण बघितलं आहे 3 इन्कम सोर्स. त्यामध्ये ॲनिमल प्रोडक्शन इन्कम, फार्मिंग प्लस फीड इन्कम, नॉलेज इन्कम. जर या 3 सोर्सवर काम केलं तर व्यवसाय नक्की चांगला होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.